चला आपण बघूया आज आपण कोणाला भेटतोय ते. आम्ही बहीण भावंड 5 असल्यामुळे जरा हालाकीचीच परिस्थिती होती. कसं तरी आयुष्य गेलं. सुरुवातीपासून मला शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये असा कंपोज काढून मी वाजवायचं, बाकी लोक गाणे म्हणायचे. परंतु परिस्थिती अशी होती की त्यावेळी 10-15 रुपये महिना होता तबला शिकायसाठी. पण तो घरी सांगायची सुद्धा हिंमत नव्हती की आपण 15 रुपये कसे काय घरी मागायचे. मी खूप विश्वास ठेवून मित्रांसाठीच जगत असतो. मला ग्रुप मित्र असं खूप जास्त आवडतं. त्यातच काही लोक असे भेटले की माहिती नव्हतं की तो फक्त मित्र नाही आहे, तो कुठेतरी त्याच्या डोक्यात काही वेगळे प्लॅनिंग आहे आणि मला वापरून घ्यायचं आहे. असे पण काही मित्र भेटले आणि मी विश्वास ठेवून त्यांच्यासोबत फार मोठे मोठे कामं केले. पण जर लक्षात आलं की नाही, काही लोक फक्त प्रोफेशनली काहीतरी डोक्यात ठेवून आपली मित्रता वाढवतात, तर मी मागे जाऊन हेच केलं असतं की देवा मला तेवढी बुद्धी दे की की नाही, सगळे सारखे नसतात. काही लोक खूप प्लॅन वर्क करतात. नशिबाने मला जो ग्रुप मिळाला तो फार चांगला ग्रुप मिळाला, ज्याचं नाव फ्रेंड्स वर्ल्ड आहे, ज्यात आपण सगळे आहे. तरुणाईमध्ये खरं पाहता जे बाकी लोक जे करतात मस्ती हे ते सगळं करतात, पण माझा ग्रुप इतका अकॅडमिक आहे. कुठे सायकल स्पर्धा घ्यायची आहे, कुठे भजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, कुठे एखाद्या छोट्याशा गावामध्ये जाऊन तिथे प्रौढ शिक्षण वर्ग घ्यायचा आहे, वक्तृत्व स्पर्धा घ्यायची आहे. अशा टाईपचं आमचं आयुष्य गेलं. त्याच्यामुळे मला मित्रपरिवार खूप चांगला लाभला आणि माझा मित्रपरिवारच म्हणजे माझा ॲसेट आहे असं मला पहिलेपासून वाटतं. ती मला मनातून आवडायची आणि कदाचित तिला मी आवडत होतो म्हणून मी तिला प्रपोज केलं. प्रपोज करतानाच म्हटलं की तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर मला हा सगळा एवढा मोठा गोतावळा आहे, एवढा प्रपंच आहे, आई वडील बहिणी माझ्यासोबत राहणार आहे, तुला जमत असेल तर तू हो म्हण. आणि अशातून ते आमचं लग्न झालं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सदरात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. नमस्कार, मी अपराजिता. लाईफ बिगिन्स ॲट 50 या पॉडकास्ट कार्यक्रमा थ्रू आमच्या एका मित्राला मी भेटायला आले, आनंद ढोबळे म्हणून, की जो एक खूप सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे, सक्सेसफुल पॅरेंट आणि एक खूप छान नवरा. अशा आपण या व्यक्तिमत्वाला आता आम्ही भेटायला आले. तर हा आनंद ढोबळे. नमस्कार. आपण खूप चढाव उतार बघितलेले असतात. बरोबर. आता आपण त्याच्या 50शी गाठलेली, हाफ सेंचुरी आपली ऑलरेडी झालेली आहे. बरोबर. तर तुझ्या आधीच्या आयुष्याबद्दल तू थोडं बहुत आम्हाला सांगू शकशील का? त्याची सुरुवात म्हणजे माझे वडील कॉर्पोरेशनला नोकरीला होते, शिक्षक. नागपूर. त्याच्यामुळे आम्ही नागपूरलाच, माझ्या जन्मापासून इथे नागपूरलाच आहे. माझा जन्म इथला नागपूरचा 1971 मधला माझा जन्म. त्यानंतर आयुष्य असं जरा, ती परिस्थिती त्यावेळी तशीच होती आणि जीवनही तसं सगळ्यांचं कसं तरी समोर जायचं असंच होतं. तसंच आम्ही जगलो. माझे वडील आणि आम्ही बहीण भावंड 5 असल्यामुळे जरा हालाकीचीच परिस्थिती होती. कसं तरी आयुष्य गेलं. सुरुवातीपासून मला शाळेमध्ये असं तबला वाजवायची खूप सवय होती. म्हणजे मी मधल्या सुट्टीमध्ये असा कंपोज काढून मी वाजवायचं, बाकी लोक गाणे म्हणायचे किंवा डान्स करायचे, असं आयुष्य गेलं. परंतु परिस्थिती अशी होती की त्यावेळी 10-15 रुपये महिना होता तबला शिकायसाठी. पण तो घरी सांगायची सुद्धा हिंमत नव्हती की आपण 15 रुपये कसे काय घरी मागायचे तबला शिकायचा आहे. आणि त्यावेळेला 15 रुपये बिग अमाऊंट. म्हणजे इव्हन त्यावेळेस असंही होतं की छोट्याशा पिकनिकला कसे तरी बाबा पाठवायचे, 10-12 रुपये राहायचे एका दिवसाच्या पिकनिकला.
पण तीच अशी केरळ किंवा अशी लांबची असली 400-500 रुपये समजा लागत असेल तर आम्ही सांगतही नव्हतो. अशी खूप हालाकीची परिस्थिती होती. जेव्हा पीटी किंवा काही असं ते स्नेहसंमेलन राहायचं त्यावेळी शूजसुद्धा कोणाचे झाले आदल्या दिवशी तर मग आपण त्यांचं आणा, त्याच्यात कापूस भरून आपण आपलं कसं तरी ॲडजस्ट करून असं आपलं म्हणजे लहानपण तसं गेलं. असं करता करता मग कॉलेजमध्ये आलो. BSc जेव्हा केलं तेव्हा नशिबाने मला जो ग्रुप मिळाला तो फार चांगला ग्रुप मिळाला, जो आता फ्रेंड्स ज्याचं नाव फ्रेंड्स वर्ल्ड आहे, ज्यात आपण सगळे आहे. आणि तरुणाईमध्ये खरं पाहता जे बाकी लोक जे करतात मस्ती हे ते सगळं करतात, पण माझा ग्रुप इतका अकॅडमिक आहे अजूनही आहे आणि त्यावेळी खूप ॲक्टिव्ह होता. म्हणजे आम्ही फक्त कुठे सायकल स्पर्धा घ्यायची आहे, कुठे भजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, कुठे एखाद्या छोट्याशा गावामध्ये जाऊन तिथे प्रौढ शिक्षण वर्ग घ्यायचा आहे, वक्तृत्व स्पर्धा घ्यायची आहे, अशा टाईपचं आमचं आयुष्य गेलं. त्याच्यामुळे मला मित्रपरिवार खूप चांगला लाभला आणि माझा मित्रपरिवारच म्हणजे माझा ॲसेट आहे असं मला पहिलेपासून वाटतं, आताही वाटतं. मित्रच म्हणजे सगळं काही असं अजूनही मला वाटतं. हे आमचा ग्रुप होता. आमच्या ग्रुपमध्ये मग लक्षात आलं की जाणता राजा एक आम्ही नाटक बसवलं बाबासाहेब पुरंदरेंचं. तर बाबासाहेब पुरंदरेंचं अशी इच्छा होती की शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते फक्त मोठ्या नाटकातून, जसं मुंबई पुणे असं मोठ्या सिटीमध्ये मोठा तो प्रयोग व्हायचा जाणता राजा, त्याच्यात सुद्धा आम्ही काम केलं, पण तोच प्रयोग खेडोपाडी पोचवायचा आहे असं त्यांची इच्छा होती. तर आम्ही जे 250 लोकांचं जे आहे नाटक ते आम्ही फक्त 40 लोकांमध्ये बसवलं आणि अख्खी 50 सीटर बस घेऊन आम्ही जायचो आणि बरेच गावांमध्ये नागपूरच्या आजूबाजूला आम्ही ते जाणता राजाचे प्रयोग केले. आणि त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा म्हटलं म्हणजे लग्नाचा होता. आता लग्न करायचं कसं करायचं. ममता पण ती जाणता राजामध्ये आम्ही सोबतच होतो, एकच कॉलेजमध्ये होतो. मग लक्षात आलं की आम्ही ती मला मनातून आवडायची आणि कदाचित तिला मी आवडत होतो, म्हणून मी तिला प्रपोज केलं की मला पहिलेपासून माझी अशी इच्छा होती की एक फॅमिलीमध्येच आपण आयुष्य गेलं पाहिजे, आई वडील बहिणी सगळ्या. त्याच्यामुळे मी तिला आधी प्रपोज करतानाच म्हटलं की तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर मला हा सगळा एवढा मोठा गोतावळा आहे, एवढा प्रपंच आहे, आई वडील बहिणी माझ्यासोबत राहणार आहे, तुला जमत असेल तर तू हो म्हण. आणि अशातून ते आमचं लग्न झालं आणि आतापर्यंत सगळं चांगलं सुरू आहे. 2 मुलं आहे, मुलगा नोकरी करतो, मुलगी 12वीत आहे. ममता ही गव्हर्नमेंट जॉब करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला तिचा जॉब आहे. आणि सगळं सुरळीत सुरू आहे. माझं म्हणजे मी सुरुवात लग्न करायचं म्हणून मी MRship सुरू केली आणि त्याच्यात बराच काळ गेला. मग त्याच्यात प्रमोशन वगैरे झालं, पण नंतर काही काळाने मला योग आला की मला बिल्डरशिपमध्ये जाता आलं आणि मग मी 2006 मध्ये या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा लेआउटच्या या बिझनेसमध्ये, प्रॉपर्टीच्या बिझनेसमध्ये आलो आणि अजूनही चांगलं सगळं सुरळीत सुरू आहे. देवाची कृपा आहे, सगळं छान सुरू आहे. आपल्याला जर असं म्हणलं की आता 20 वर्षामागे जाऊन काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर असं काही राहिलं आहे की तुला असं वाटते की मी त्यावेळेला 20 वर्ष आधी जर मी हे असं केलं असतं तर ते चेंज झालं असतं, असं काही ग्रजेस आहे? हां आहे. कसं आहे की माझा स्वभाव, मला असं वाटतं की मी खूप मित्रांमुळे असा जगणारा आहे. मी खूप विश्वास ठेवून मित्रांसाठीच जगत असतो. मला ग्रुप, मित्र असं खूप जास्त आवडतं. त्यातच काही लोक असे भेटले की माहिती नव्हतं की तो फक्त मित्र नाही आहे, तो कुठेतरी त्याच्या डोक्यात काही वेगळे प्लॅनिंग आहे आणि मला वापरून घ्यायचं आहे. असे पण काही मित्र भेटले आणि मी विश्वास ठेवून त्यांच्यासोबत फार मोठे मोठे कामं केले. पण जर लक्षात आलं की नाही, काही लोक फक्त प्रोफेशनली काहीतरी डोक्यात ठेवून आपली मित्रता वाढवतात, तर मी मागे जाऊन हेच केलं असतं की देवा मला तेवढी बुद्धी दे की नाही, सगळे सारखे नसतात, काही लोक खूप प्लॅन वर्क करतात. तर तेवढं मला वाटतं की ते चेंज करता आलं असतं तर आज थोडी अजून काही वेगळी परिस्थिती राहिली असती. बरोबर, करेक्ट. तुझ्या आता मुलगा मोठा आहे, कुशल मोठा आहे, इंजिनिअरिंग झाला, आता मला जॉब पण करतो, मुंबईलाच आहे तो.
अच्छा, मुंबईलाच आहे. हा. आणि मुलगी आता आय गेस मुलगी आता 12वीला आहे. रिद्धी, हा. हा, रिद्धी रिद्धी. 12वीला आहे. तर त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे त्यांनी स्वतःला खूप चांगलं ग्रो करावं, चांगलं माणूस म्हणून जगावं, Yes. मित्रांसोबत जगावं आणि त्यांनी त्यांचं आयुष्य चांगलं घडवावं, अजून काही नाही. म्हणजे मला काही अशी विशेष अपेक्षा नाही की त्यांनी माझं काही करावं किंवा काही असं. त्यांनी त्यांचं सुंदर आयुष्य जगायला हवं आणि एक माणूस म्हणून चांगलं घडायला पाहिजे. पैसा म्हणून नाही, माणूस म्हणून जगायला पाहिजे बस. आता पण एक थोडंसं कॉलेजबद्दल बोलूया. आता कॉलेजमध्ये तो खूप फेमस होता, खूप क्रश होते, अजूनही आहे असं मी ऐकलंय. असं आहे का? कसं आहे बघा, म्हणजे कुठल्याही माणसाला एक कसं ती देवानी दिलेली एक गोष्ट आहे. अपोजिट सेक्सचं म्हटलं की प्रत्येकाला आवडतच असते. ते मैत्रिणी म्हटलं की कोणाला आवडणार नाही. फार एखादाच माणूस असेल की ज्याला मैत्रिणी आवडत नाही वगैरे वगैरे असं. तर मला मैत्रिणी भरपूर आहे आणि सगळ्या जणी माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर करतो, त्याच्यात काही चूक नाही आहे. त्याच्यात काय आहे ना. तर त्याच्यात सगळ्याच माझ्या सगळ्या मैत्रिणी तशाच आहे आणि असं राहायला हवं. त्याच्यात काही उलट त्याच्याने मनाने तुम्ही यंग राहता. हो, बिलकुल राहतोच. येस. बिलकुल. अपार्ट फ्रॉम बिझनेस तुझ्या बऱ्याच हॉबी आहेत आणि ॲज अ फॅमिली मॅन म्हणून पण ममताचा पण भरपूर मोठा वाटा आहे. तू बिलकुल. तिच्यासोबत कसं एन्जॉय करतो? कसं आहे की कॉलेजपासनं अकॅडमिक असल्यामुळे त्या गोष्टी पूर्ण रक्तामध्येच असल्यासारख्या आहे की जसं सिनेमा बघितला पाहिजे, नाटक बघायला पाहिजे, कुठला काही अजून प्रयोग असला तिथे जायला पाहिजे. या गोष्टी आवडत असल्यामुळे आम्ही दोघंही त्या करायला जात असतो. आणि माझं पर्सनली म्हटलं म्हणजे मी ॲक्ट करायला आवडायचं किंवा गाणे गायला आवडायचं किंवा तबला वाजवायला मला राहून गेलो होतं. तो मी आता तबलाचा क्लास लावला आणि मी तबला शिकायला जातो. तबला विकत घेतलेला आहे, त्यावेळेस 15 रुपये नव्हते, पण आता तबला विकत घेतला समजा, असं म्हणायला हरकत नाही. ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहे की जसं तबला राहिलेला आहे त्या मी आता शिकतोय. गाण्याचं आहे, मी माझं गाणे गायला जातो. माझा एक स्वतःचा एक ग्रुप आहे स्वरनाद नावाचा. त्यामध्ये आमचा फार मोठा ग्रुप आहे. आमचे प्रोफेशनली पण प्रयोग होत असतात. सायंटिफिकमध्ये किंवा नागपूरला जे हॉल आहे तिथे पण आमचे प्रयोग होत असतात. ते मला वाटते तुम्ही आता चालू केलंय ना? कारण गेल्या 3-1 वर्षापासून माझा प्रयोग. कारण आधी मला माहिती आहे तुमचं कराओके आणि याच्यावर तो खूप छान गातो. कराओके सुरुवात कराओके पासूनच होते आणि आजकाल सगळेजण गातात पण. पण मला आता मला कराओके पेक्षा लाईव्ह गायला जास्त आवडतं. म्हणजे जास्ती आवड आहे मला की लाईव्ह प्रोग्राम व्हायला हवे पण असं. ओके. आणि तू फिटनेस फ्रीक आहे? फिटनेस म्हणजे फिटनेस करता तू काय काय करतो? फिटनेस करता बघा, पहिल्यापासून ना म्हणजे मी शाळेत होतो तेव्हापासून मला ग्राउंडची फार सवय आहे. म्हणजे मी 7वीत असतानापासून मी रोज ग्राउंडवर जातो. ती सवय मी अजूनही माझी तशीच सवय आहे. मी मध्यंतरी म्हणजे बरेच वर्ष मी बॅडमिंटन खेळायला जायचो. साई मंदिरच्या मागे विवेकानंद हॉल आहे, तिथे आम्ही बॅडमिंटन खेळायला जायचो. पण आता एवढ्यामध्ये या 2 वर्षामध्ये मी बॅडमिंटन खेळणं सोडलं. मग आता वॉकला किंवा मग जिमला असं जातो. परंतु रोज ग्राउंडवर जाणे आवश्यक आहे असं मला वाटतं. प्रत्येकानेच जायला हवं. कसाही वेळ काढा पण तुम्ही ग्राउंडमध्ये जा. एक शारीरिक तुम्हाला जे चांगलं राहायचं असेल तर तुम्ही ग्राउंड मस्ट. निरोगी आयुष्य जगायसाठी. असा कुठला इन्सिडन्स की ज्याच्यामध्ये तुझं लाईफ चेंज झालं? हा, म्हणता येईल असं. मी जिममध्ये जायचो तेव्हा तिथे एक मुलगी होती, तिच्यासोबत मी कधी बोललो पण नाही. पण तिच्या हातावर इथे जस्ट लिव्ह इट असं लिहून होतं, टॅटू होतं. तर मला त्या वाक्याने माझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडला. कारण तिने जरी जस्ट चलो जिएंगे असं कदाचित लिहिलं असेल, पण मी त्याचा अर्थ जस्ट लिव्ह इट असा घेतला की चलो छोडो यार जीते. त्याच्यामुळे असं कुठलीही गोष्ट समजा चुकीची जरी घडली की मला कोणी आवडलं नाही म्हणा की एखादी गोष्ट पटली नाही, कोणाशी भांडण झालं, पण त्या वाक्याने इतका फरक पडला की थोड्या वेळाने मी जरी भांडण केलं तरी मी स्वतःच 10 मिनिटात त्याच्या गळ्यात हात टाकतो. अरे यार जाऊ दे ना, चल छोडो यार, चलो हां. तो त्या वाक्याने माझ्या आयुष्यात खरंच खूप फरक पडला. आणि आयुष्यात मध्ये प्रत्येकाने असं कुठल्या गोष्टी कुणीच असं धरून ठेवू नये असं मला वाटतं.
त्या थोडंसं डोक्याच्या बाजूला ठेवून परत कामाला लागावं किंवा परत फ्रेंडशिप तशीच ठेवावी असं मला वाटतं. कारण आयुष्य एकच वेळ आलेलं आहे, कोणाचा राग करून धरून चालू नये असं मला वाटतं. त्याच्याचमुळे माझं एवढे सारे ग्रुप आहे की मला मजा येते याच्यात. तुझं काही बायकोकडनं काही अपेक्षा आहे? बायकोकडनं अपेक्षा असं नाही, जे सुरू आहे ना ते खरंच खूप छान सुरू आहे. त्याच्यामुळे असं काही वेगळी तिच्याकडनं अपेक्षा आहे बा वगैरे असं नाही वाटत. जे सुरू आहे ते खरंच छान सुरू आहे. असं जरी चालू असलं तरी हॅपी. आपल्या बऱ्याच बकेट लिस्ट असतात, त्याच्यातल्या अशा 3 म्हणजे ज्या मेजर बकेट लिस्ट आहे अशा काही आहेत जे आता 50 नंतर तुला कंप्लीट करायचे आहेत, की आता तुला असं थोडासा मोकळा झाला आहे, आता मुलगा कामाला लागलेला आहे, थोडासा असा मी टाईम थोडासा जास्त मिळतोय? नाही, बकेट लिस्ट म्हटलं जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की असं काही खूप अपेक्षा वगैरे असं काही नाही आहे. पण कसं आहे की प्रत्येकाला पैसा हा हवाच असतो. असं वाटतं की जर मला नोकरी नाही आहे तर पण एक पेन्शन प्लॅन आपला असावा, एक कमर्शियल प्रॉपर्टी मोठी असावी, आणि तेच माझी एक बकेट लिस्ट सगळ्यात महत्त्वाची तीच आहे की मला ते करायचं आहे. मला एक कमर्शियल मोठी प्रॉपर्टी मला घ्यायची आहे. दुसरी अशी की जे मला राहून गेलेल्या गोष्टी आहे, जसं तबला किंवा म्युझिक रिलेटेड ज्या गोष्टी आहे, मला कीबोर्ड पण शिकायचा असतो, मला तबला पण वाजवायचा असतो, मला कांगो बांगो दिसला की तो पण मी वाजवूनच घेतो. तर याच्यामध्ये मला थोडंसं वेळ द्यायचा आहे आणि मला त्या पद्धतीने जगायचं आहे. 2च आहे, असं काही खूप काही राहून गेलं वगैरे असं काही नाही. देवाने खूप दिलेलं आहे आपल्याला. तू, तुझे आईवडील, तुझ्या बहिणी आणि तुम्ही सगळे एकत्र राहता, तर ते जॉईंट फॅमिलीबद्दल तू काय सांगशील? कसं आहे, लहानपणापासून आई वडील आणि आजोबा आजी असे सगळे आम्ही सोबत राहत होतो. आणि माझी फॅमिली म्हटलं तर अशी आहे की मला 4 बहिणी आहे आणि दोघींचे लग्न होणार होते किंवा दोघी लग्न करणार होते, आणि दोघी लग्नच नव्हत्या करणार कारण त्या बाय बर्थ तशा जे एकदम गोरे लोक असतात तशा आहे. तर त्यांनी डिसाईड केलं, माझ्यापेक्षा दोघीही मोठ्या आहे, त्यांनी हे डिसाईड केलं की आम्ही लग्न नाहीच करणार, म्हणजे पुढची पिढी पण तशी होऊ नये आणि आमच्यासारखा त्रास त्या मुलांना पण होऊ नये, म्हणून त्यांनी लग्न करायचं नाही हे ठरवलं. आता लग्न करायचं नाही म्हटलं की एवढे मोठं कुटुंब, मग ती सांभाळणारी एखादी व्यक्ती पाहिजे. तर माझ्यासोबतच ममता, आम्ही नाटकामध्येच काम करायचो, तर तिला मी सरळ विचारलं की माझ्या घरी असं असं आहे आणि मला कुटुंबात राहायला आवडेल, तर तुझी जर तयारी असेल तर तू मला, माझी इच्छा आहे की तू माझ्यासोबत लग्न करावं असं. तर तिने मला होकार दिला आणि आम्ही सोबत आहे. आता बाबा माझे आता 1 वर्षापूर्वीच गेले, पण आई, बाबा, माझ्या बहिणी आम्ही सगळे सोबत राहतो आणि सोबत असलं की एकमेकाला सपोर्ट असतो. म्हणजे आम्हाला कधी कुलूप लावून जायची, आता चाबी कुठे ठेवायची आणि कसं घरात वस्तू आहे तर कसं करायचं, हा कधी प्रश्न आलाच नाही. एकत्र कुटुंब चांगलं असतं. ठीक आहे, काही कमी जास्त गोष्टी होतात, पण एकत्र कुटुंब मला आवडतं आणि मी एवढ्या 27 वर्षापासून संसार जो सुरू आहे तो एकत्र कुटुंबातच आहे. आता नुकतेच ज्यांनी 50 क्रॉस केलेली आहे, तर त्यांना तू काय सल्ला देशील? 50 सारखं कधी जगूच नाही. हा जरी कार्यक्रम 50चा असला तरी 50 सारखं जगूच नाही. मला असं कधी वाटतच नाही की मी 50 झाला आता मी असं वागलं पाहिजे. माझे मित्र तेच कंटिन्यू आहे, माझं अजूनही ग्राउंड तेच सुरू आहे. मला खेळायला आवडतं, मला सकाळी चहा प्यायला वेगळा ग्रुप लागतो, दुपारी बिझनेसचा वेगळा ग्रुप असतो, गाण्याचा वेगळा ग्रुप असतो, रात्री मित्रांचा बसायचं असलं तर वेगळा ग्रुप असतो. त्याच्यामुळे असं 50 झालं की काहीतरी चेंज होतं वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे तुझ्यासाठी 50 इज जस्ट अ नंबर. बस नंबरच आहे. म्हणजे मी अजूनही तसाच जगतो जो आधीपासून जगत आहे आणि तसंच मला जगायचं आहे. आणि मी 50वा माझा वाढदिवस मोठा केला होता, एक खूप मोठा, म्हणजे कॉकटेल डिनर पार्टी होती, मस्त मोठा केला आणि त्याला सांगूनही ठेवलेला आहे, तो जो गायक होता त्याला सांगून ठेवलेलं आहे की मी 75वा माझा बर्थडे करणार आहे, त्यावेळेसही तुलाच यायचं आहे. पण हे फक्त नंबर आहे माझ्यासाठी. मला असं 50नी काही फरक पडला वगैरे असं काही नाही आहे आणि तसं जगू पण नाही. म्हणजे माझा मेसेज हा आहे की वय हा नंबर आहे फक्त. तुम्ही जसे आहे तसे तरुणपणापासून जसे जगत आहेत तसेच जगत राहा, हा माझा मेसेज आहे. आता आनंदशी या गप्पा मारून आपल्याला फक्त एवढंच कळलं की 50 इज जस्ट अ नंबर. तुम्ही आधी काय आणि नंतर काय, तुम्ही लाईफ जगायला शिका.
छोट्या छोट्या गोष्टींमधनं कसा आनंद मिळवायचा. आणि यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर की बाबा मला पैसे लागणार आहेत, मला हे करायचं आहे, पण मला एन्जॉय पण करायचं आहे. फॅमिलीला म्हणजे ही इज अ फॅमिली मॅन, फॅमिलीला एवढा इम्पॉर्टन्स देतो. बिझनेस म्हटल्यानंतर बिझनेसमध्ये पण एकदम झोकून देतो. फ्रेंड्स म्हटल्यानंतर तर म्हणजे एकदम दिलो जानसे प्रिय आपण असं म्हणतो तसं त्याचा ॲटिट्यूड आहे. खरंच याच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. थँक्यू आनंद. थँक्यू सो मच. थँक्यू. दीवाना है सनम, दिल तेरा दीवाना है सनम. जानते हो तुम कुछ न कहेंगे हम, वो जानते हो तुम. तुम्हाला हा आमचं लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. खूप प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.